नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत माझ्या पद्धतीची चटपटीत अशी मटकीची उसळ। याची चव म्हणाल तर खूपच भारी लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे। तुम्ही ही डब्यासाठी, डाएटसाठी किंवा सुकी भाजी म्हणून ताटामध्ये देखील लावू शकता। चला तर आपण बघूयात ही उसळ कशी बनवायची ते। त्यासाठी मी इथे पाव किलो उसळ घेतलेली आहे। बारीक चिरलेला एक कांदा, 10-12 मिरच्या, 5-7 लसणाच्या पाकळ्या, एक टोमॅटो, थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकून उसळ आपली भाजून घेऊयात। उसळ भाजल्यामुळे त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे मी उसळ भाजून घेत आहे। 3-4 मिनिटे उसळ छान अशी भाजून घ्यायची। भाजलेली उसळ ही खूप छान लागते आणि शिजायलाही खूप वेळ लागत नाही, त्यामुळे मी उसळ भाजून घेतलेली आहे। चला तर आपण आता ही उसळ काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता आपली उसळ किती छान भाजली गेलेली आहे। आपण आता उसळला फोडणी देऊयात। त्यासाठी मी 2 चमचे तेल टाकलेले आहे कढईमध्ये आणि अर्धा चमचा जिरे, मोहरी मी टाकलेले नाही यात, फक्त जिरे टाकलेत। आणि हा आपला बारीक चिरलेला कांदा आपला छान असा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा, करपवायचा नाही। तोपर्यंत आपण हे हिरवं वाटण करून घेऊयात। त्यासाठी मी इथं मिरच्या घेतलेल्यात, तुमच्या आवडीनुसार मिरच्या कमी जास्त करू शकता। मी इथे एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 5-7 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि हे असं थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे। कांदाही आपला होत आलेला आहे। आता हे हिरवं वाटण आपण टाकूयात। मी कढीपत्ता आत्ता टाकलेला आहे। तेलामध्ये टाकल्यानंतर कढीपत्ता कुरकुरीत झाला असता, पण मला असा हिरवा छान पाहिजे होता म्हणून मी आत्ता टाकलेला आहे। आणि हे आपलं हिरवं वाटण हे छान असं आपण भाजून घेऊयात। इथं आता आपलं हिरवं वाटण छान भाजलं गेलेलं आहे। त्यामध्ये मी आपल्या मसाल्याच्या डब्यातील छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, तेही आपण छान अशी भाजून घेतलेली आहे। आणि हा एक टोमॅटो, तोही आपण याच्यामध्ये छान परतवून घेऊयात। आणि ही आपली उसळ आता याच्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आणि याच्यावरती झाकण ठेवून 3-4 मिनिटे याला असंच ठेवून द्यायचं कमी गॅसवरती। पाणी टाकायचं नाही आहे याच्यामध्ये। आपले 3-4 मिनिटे झालेली आहेत, तुम्ही उसळ बघू शकता। आता मी याच्यामध्ये 1 कप पाणी टाकलेलं आहे। हे पाणी आटेपर्यंत फक्त आपली उसळ शिजवून घ्या। तुम्ही बघू शकता आपल्या उसळमधलं पाणी आटलेलं आहे आणि आपली उसळ आता तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते। रेसिपीला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया छान अशा रेसिपी सोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल थँक्यू।